नमस्कार, मी भगवान वामन करपे, व्यवसाय शेती आणि वकिली करतो. माझी पुतणी वार्ड नंबर 10 मधून भाजपच्या तिकीटावर उभी आहे आणि पक्षानं तिकीट दिलं. उदयभाऊ सांगळेंच्या मार्गदर्शनाखाली ती ही निवडणूक लढवित आहे. आमच्या घराला कोणताही राजकीय वारसा नाही, परंतु उदयभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांनी आम्हाला या राजकारणात सहभाग करून घेतलं म्हणून आमचा सहभाग आला. आम्ही कधीही यापूर्वी राजकारणाचा भाग घेतलेला नाही किंवा समाविष्ट झालेलो नाही. तर या वार्डामध्ये अनेक समस्या आहेत. स्वतः आमची शेतमिळकत याच वार्डात आहेत. आमच्या वार्डात बरीचशी वस्ती झालेली आहेत. या वार्डाच्या समस्या सोडवण्यासाठी जर संधी दिली तर आम्ही ती सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. यापूर्वीचे नगरसेवक श्री पावसे साहेब यांनी एक आमच्यावर टीका टिप्पणी केली. वास्तविक माझा त्या निवडणुकीशी काही संबंध नाही. माझी पुतणी उभी आहे, त्यांच्याशी माझे मित्रत्वाचेच संबंध आहे. परंतु त्यांनी केलं त्याचा खुलासा मला करणं गरजेचं आहे. त्यांनी असं सांगितलं की मी सिन्नर नगरपालिकेची जी कडवार नगराची पाईपलाईन पाईपलाईन माझ्या शेतातून जाती तिला मी विरोध केला. मी विरोध वगैरे केला नाही, पण ती संपूर्ण जवळजवळ 800 ते 900 मीटर लांब पाईपलाईन माझ्या शेतातून गेली. मला 1 रुपया पण नुकसान भरपाई मिळाला नाही. सगळे सुरुंग उडवले. सुरुंग उडवून आमची घरं पडलीत आणि त्याचा नाम मात्र मला 3-4 लाख रुपये त्यांनी नुकसान भरपाई दिली. दुसरी गोष्ट अशी की मी टाकीला विरोध केला. टाकीलाही पण माझा विरोध करण्याचं काही कारण नाही, हे ते चुकीचं सांगतात. आजही माझ्या शेतातूनच ती पाईपलाईन गेलेली आहे. आणि वास्तविक पाहता सदर नगरसेवकांनी जो माझ्यावर आरोप केला तो किती चुकीचा आहे. त्यांनी स्वतःची जमिनीतून काहीच कधी घेऊन केलं नाही. स्वतःच्या मालकीच्या जमिनीतून गेल्यामुळे माझी सर्व पिवळ्या पट्ट्यातील जमीन माझं जवळजवळ 5-25 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे, एवढी लांब जमिनीतून गेलेल्या असल्यामुळं. दुसरी गोष्ट अशी का त्यांच्यावर आता मंदिरात मी विरोध केला. राम मंदिर माझ्याच जागेत झालेलं आहे, त्याचा पाया तयार झालेला होता, तो त्यांनी लोकवर्गणीतून ते राम मंदिर उभं केलं. मंदिराला माझा विरोध नाही. मी हिंदू धर्मीयाचे, मी अनेक मंदिरही बांधलेले आहेत, देणगी देतोय. सर्व थरेन मी पारमार्थिक आणि वारकरी संप्रदायाचाच आहे. पावसे साहेबांचं कसं आहे की मंदिरं बांधायचे आणि मोकळे सोडून द्यायचे. त्यांनी आजपर्यंत 8-9 वर्षामध्ये जसा त्यांचा आमचा संपर्क आला तसा आम्ही धार्मिक कार्य एकत्रित होतो. परंतु त्यांनी कुठं मंडळच होऊन द्यायचं नाही. का तर कोणाचं नेतृत्व उभं राहावं, कुठं मंडळ उभं राहावं असं करूनच दिलेलं नाही. आता देवाची पूजा रोज व्हावी त्याचा आपल्याला दोष लागतो आणि त्या देवाचं जर पावित्र राखत नसेल तर तुम्ही नुसते मंदिरं कशाला मोठं पुढार्पण करण्यासाठी ओळखतात, तयार करतात. या त्यांच्या प्रवृत्तीला विरोध होता. का तुम्ही मला एक दाखवा, याला पुजारी कोण करणार आहे, नुसते ते झाडलोट कोण करणार आहे, त्याची दिवाबत्ती कोण करणार आहे, त्याचं खर्चाचं नियोजन काय, नुसते स्वतःच्या मोठ्यापणासाठी मंदिरं का तुम्ही बांधतात, या गोष्टीला माझा विरोध होता. मंदिर बांधण्याला माझा विरोध नव्हता. आजही आम्ही 12-14 वर्षापूर्वी आमच्या संजीवनी नगरमध्ये विठ्ठल मंदिर त्यांनी बांधलेले, तिथं मूर्ती मी आणलेली होती, तिचं प्राण प्रतिष्ठा केली. आजही त्यांनी तिथं कोणतं मंडळ होऊन दिलेलं नाही. म्हणजे अशा अवस्थेत जर देवाचा वर्धापन दिन साजरा करायचा ठरला, इतर काही जर गोष्टी करायचे ठरले तर करता येत नाही ना. जर मंडळ असेल तर त्याला ते 10-12 लोक निश्चित काय असतात, अशी त्यांची प्रवृत्ती. त्यांनी अनेक मंदिरांना मी अनेक ठिकाणी सहकार्य केले. प्रत्येक मंदिराला मी देणगी दिलेली. आता उद्योगवंत शाहीनाथाचं मंदिर आहे, तिथे सुद्धा आम्ही 2-3 मिळून 3 लाख रुपयाची शाहीनाथाची मूर्ती आणलेली. हा जो प्रचार करतात हा अतिशय चुकीचा आहे. मी एक अतिशय धार्मिक आणि वारकरी संप्रदायातला आहे. माझा विरोध कोणत्याही गोष्टीला नाही. मला यातून राजकारण साधवायचं नाही, या राजकारणातून पैसा मिळवायचा नाही. मी एक सदन घरातला आणि चांगल्या कुटुंबातला आहे. माझ्या घराला परंपरा आहे, त्यामुळे मला या खालच्या थराच्या राजकारणात जायची आवश्यकता नाही. त्यांनी जे बोललं ते अतिशय चुकीचं. त्यांनी स्वतःची 1 इंच सुद्धा जमीन परमार्थासाठी खर्च केलेली नाही, लोकांसाठी केलेली नाही. उलट त्यांनी जे केलेलं आहे त्यांच्यासाठी खूप बोलता येईल. त्यांच्या घरांवर, त्यांच्या डीपी चक्याच्या कनेक्शनवर, त्यांच्या अनेक कामांवर बोलता येईल. परंतु ते मला बोलून विरोध पत्करायचा नाही किंवा इलेक्शन 2 दिवसाचं मैत्री खराब करायची नाही. त्यांनी त्याची व्यक्तिगत टिप्पणी करू नये. कुठल्याही परमार्थाला माझा विरोध नाही. याचा मला खुलासा करावा वाटला म्हणून मी या एशियन न्यूजच्या माध्यमातून हा खुलासा करीत आहे. जनतेने गैरसमज करू नये. प्रत्येक ठिकाणी मी मंदिराला देणगी दिली आहे. गावातील गवळीनाथाचं मंदिर असो, विठ्ठल मंदिर असो, उद्योगवंत शाहीनाथाचं मंदिर असो, रामेश्वर मंदिर असो, प्रत्येक ठिकाणी मी मंदिर करतो. आणि माझ्या जागेत मी 5 एकर जागा लोकांना खास फिरण्यासाठी कुठलाही एक पैसा न घेता, कुठलीही जात धर्म न पाहता खुली केलेली.
त्यांच्यासाठी संडास बाथरूम 24 तास पाण्याची व्यवस्था केलेली आहे. माझ्या जागेत अकॅडमी भरती नाममात्र फी घेऊन. आज तिथं 200 पोलीस झालेले आहेत तयार, 200 घरात उजेड झालेला आहेत. आणि आज त्या चारही नगरातले महालक्ष्मी नगर असो, संजीवनी नगर असो, वृंदावन नगर असो, करपे नगर असो, या सर्व नगरातील वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळी तिथं फिरायला येतात. सकाळ संध्याकाळ जवळजवळ 1000 लोक रोज फिरायला येतात. ही एक सामाजिक भावना आम्ही 12-13 वर्षापासून करतो. ही निवडणुकीसाठी मी केलेली नाही. माझ्यावर जो पावसे साहेबांनी जो विरोध केला तो राजकीय हेतूने केलेला आहे का त्यांना कुठंतरी उमेदवाराचं म्हणजे त्यांचं दुर्लक्ष, त्यांच्यावर कसा एखादा आरोप लावता येईल किंवा त्यांच्याविषयी कसं दूषणं लावता येईल, ही चुकीची दूषणं त्यांनी लावलेली आहे. निवडणूक 2 दिवसाची, तर जनतेने हा गैरसमज करू नये. आणि माझा कुठलाही विरोध नाही आणि मी धर्माला विरोध करतो वगैरे, मी काही वेगळ्या राष्ट्रात जन्माला थोडंच आलेलो आहे. पावसे साहेबांनी स्वतःची 1 इंचही जमीन कुठं दिलेली नाही. उलट लोकवर्गणीतूनच काय करता येईल तो मोठेपणा केलेला आहे. तो चुकीचा आहे. कोणत्याही मंदिरात त्यांनी पुजारी बसवलेला नाही किंवा काही केलेलं नाही. असं माझं एशियन न्यूजला माझी विनंती आहे का त्यांनी जे जो प्रचार केला तो संपूर्ण चुकीचा आहे. केवळ मतावर परिणाम व्हावा, आमचा उमेदवार पडावा या उद्देशानेच ते केलेले आहेत. मी त्यांच्यावर जर टीका टिप्पणी केला तर केवळ मला दिवस कमी पडेल. त्यांच्या एवढ्या चुका झालेल्या आहेत त्यांच्या व्यवसायामध्ये, ह्या सगळ्या बाबतीत पण. त्यांनी बांधलेले घरं कसे घडतात, काय करतात, पण मला त्या गोष्टीत जायचं नाही. हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, जो करेल तो भरेल. मी आयुष्यात 1 पैसाही लोकांना फसवलेला नाही, कोणाकडून पैशाची अपेक्षाही केलेली नाही. मी एक सरळ आणि साधा माणूस आहे.